येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे महामार्गालगत देऊळवाडी येथील 105 वर्ष जुन्या मंदिरातही अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलाय। वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील या श्रीराम मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरात केवळ प्रभू श्रीराम, देवी सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे। मुख्य म्हणजे या मंदिरात प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्याबरोबर भगवान लक्ष्मण यांची मूर्ती नाही। त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण यांची मूर्ती नसलेले भारतातील हे पहिलेच मंदिर मानले जाते, असा दावा या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केलाय। तसेच या मंदिराचे प्रमुख सामंत कुटुंबीय आणि या मंदिराची तुळशी वृंदावन हे एकच असून याची दररोज विधिवत पूजा सामंत कुटुंबीय करतात। हे राम मंदिर 1919 साली आमच्या पूर्वजांनी स्थापन केलेलं आहे। आता 105 वर्ष या मंदिरात आलेले आहेत। दरवर्षी रामनवमीचा 9 दिवस कार्यक्रम होतो आणि चालू परिस्थिती चालू वर्षात अयोध्येला राम मंदिर स्थापन झालेलं आहे। त्याच धर्तीवर तिथे जे कार्यक्रम आहेत त्याच धर्तीवर इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। या देवळात राम मंदिराचं वैशिष्ट्य सांगणे म्हणजे या राम मंदिराला लक्ष्मण विरहित राम मंदिर स्थापन पूर्वजांनी केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आमच्या इथे जुनं घर आहे, त्या जुन्या घराची तुळस आणि राम मंदिराची तुळस ही एकच असून एकाच ठिकाणी तिचं काम देवाची कामं असतात ती एकाच ठिकाणी केली जातात। त्याला काय घरासाठी असे स्वतंत्र तुळस नाही, हे एक सांगण्यासारखं आहे। तारीखला अयोध्येला जे कार्यक्रम आहेत त्याच धर्तीवर इथे आम्ही सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत भरगच्च कार्यक्रम असलेला आहे। तरी भाविकांनी याचा जरूर लाभ घ्यावा।